वेगवेगळ्या वेळेस विचारतात तुमची लायकी काय लायकी काय. आणि हे असे अनेक नररत्न या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत मी भारत सरकारचं आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला. आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहेत देशासाठी समाजासाठी काम करत होती. सर्वोच्च सन्मान शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणाऱ्यांनी काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोरगरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे. त्यांना हा मरणोत्तर भारत रत्न देण्यात आले. नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते आमचे फार जुने सहकारी माजी मंत्री सुद्धा होते अनिल भैया राठोड. या अख्ख्या शहरात 40-50 असतील हो, पण 25 वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते. अरे बाबा तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला मग आता हे उपोषण कसलं आता परत. तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला आणि झाला हा अध्यादेश आला. बघा हा अध्यादेश आला लेखाला. अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही. कशाला बसला तुम्हाला. 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे. डीजे वाजवला जातो रात्री 3-4 वाजेपर्यंत. जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आपण जिंकलो आम्हाला मिळाला. उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं होतं सेक्रेटरी काय नाही आणखी कोण काय आता ताबडतोब निश्चित ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार. हा घे घ्या हा घे अच्छा हे घे. एक एक गोष्ट मागण्यासाठी आम्ही राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही. यांनी नुसतं सांगितलं ताबडतोब धावपळ. मला सुरुवातीला सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या. आमच्या ताटात द्या घेऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये द्या. मला काही कळलं नाही. मी जरा काही पेपर पण वाचणार आहे. जरा शांत जर बघा माझ्या बरोबर साथ द्यायचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता. शांत
मराठा समाजाला विरोध काय चाललंय? मुख्यमंत्री त्या दिवशी होते. मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेला. माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिने जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाल. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतो ना सर्वोच्च हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना. तुम्ही तर म्हणाल शपथ पूर्ण झाली, मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय सत्तर खोटं, ते कशासाठी? घरोघर जाताय, फक्त जात विचारता. 180 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा, कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात, असं रेकॉर्ड केलं जातं. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिसमध्येच. बांगला असतो तरी झोपडी, शिक्षण असतं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभा आहेत परंतु काही नाही माझ्याकडं. सगळं खोट खोट कशाचं मी करता? मिळालं ना आरक्षण? तुम्ही तर सांगितलं ते शपथ पूर्ण झालं. 3 न्यायाधीश बसलेले आहेत, 4,80,000 पगार देत आता. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जे काही झालं ते दुरुस्त करण्याचं कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला, मुलांना उभारला तुम्ही, पण हे कशासाठी चाललंय? कोणाचं? याचे उत्तर जे आहे माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार करतात, हे जामखेड. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मराठा समाजाला द्यायच्या. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांना ओबीसीचं सगळ्या सवलती द्यायच्या. मग ब्राह्मणांना द्या, जैनांना द्या, लिंगायत समाज सगळ्यांना द्या ना. मला आनंद आहे, गोर गरिबांना सवलती मिळत असतील सगळ्यांना देऊन टाका. फक्त मराठा समाजाला का 25 जानेवारी मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी जी आहे काही समजत नाही. आणि आणखी परत सुप्रीम कोर्ट म्हणताय हे असं मराठा समाजाचे समावेश कुणबी सोबत करण्याची विनंती नाकारली गेली पाहिजे, हे योग्य होणार नाही. सुप्रीम कोर्टाचे किती निकाल आहे तुम्हाला कंटाळा येईल ऐकून ऐकून मला सांगून होत. परंतु हे सगळं चाललंय आणि गावागावात हे मराठा मुलांना 40 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी. आता आम्हाला सांगायला लागतं की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देतात ते ओबीसीच्या समाजाला द्या रे बाबांना. एवढंच सगळं धरा धर
एक कमिटी केलेली आहे, त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत, ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही, अमुक आहे की नाही, तमुक आहे की नाही, नियम आहे की नाही, हे सगळं पाहिलं. आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देत आहेत ना ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल, पण द्या. सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल. दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचं आहे, आज आम्ही जातात आहोत, तुम्ही सुपात आहात, लक्षात ठेवा. त्या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, विचार होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे, हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोठा आला तिकडे सुद्धा हे काळजी घ्या. एकत्रित राहा. आंध्र प्रदेश जनगणना करताय, जातीगणना करताय. बिहारने केली, 67% निघाले. आता आंध्र आमची मागणी आहे, करावं जातीगणना. आम्ही नक्की 54 ते 60% आहोत. 20% आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे. 75% पेक्षा जास्त आम्ही मागासवर्गीय आहोत. त्याच्यानंतर 3% ब्राह्मण समाज, इतर जैन समाज आणि नंतर जो आहे तो मराठा समाज. त्यातला एक कुणबी समाज 7% आमच्याकडे अगोदरच आहे. हे सगळे आमदार, हे सगळे खासदार, हे सगळे लोक केवळ त्यांच्या मतांना घालवतात की आम्हाला ती मतं मिळणार. अरे आमचे लोक, आमचे आमदार, ओबीसीचे आमदार, त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली, 4 गाड्या दिल्या, 2 पैसे दिले, खर्च आले की जा तुम्ही रॅली. स्वतः येणार नाही पण रॅलीला मदत करायचं म्हटलं तरी करत नाही कोण. आमचे स्वतः का मराठा समाजाची मतं. अरे लक्षात ठेवा, 80% समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं आहे. लढाई 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 काय काय शिवीगाळ, दादागिरी, हे करू ते करू ते करू. त्याचं काय हे होतं आपल्याला ते बजेट होत काय गंमत. एवढा मोठा जोक कधी झाला. उपोषणवाले साहेब म्हणतात बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा. मला वाईट वाटलं. सीतारामन काही ज्या होत्या त्या आजचं बजेट वाचलं. त्या तरुणांना येऊ देऊ, महिलांना हे देऊ, विमानं वाढवून येऊ करून तेव्हा करून शेतकऱ्यांना हे द्यायचं. पण आरक्षणाचं काही बोललं आणि हे म्हणतात त्या बजेट मधून आम्हाला आरक्षण द्या. काय काय जरा शांत राहा. ऐकायचं नाही का तुम्हाला. मला नाही समजत. मला टीव्ही मराठा समाजाच्या नेत्यांची, मराठा समाजातील विचारवंतांची, अरे हा कसा तुमचा नेता तो बजेट मधून आरक्षण देता येतं का. आणि कोणी बोलायला पाहू नाही, एक जण सुद्धा आवाज काढायला नाही. अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही, कशासाठी करता. गावागावामध्ये तरी पडते आहे. आम्ही करतो, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका, त्यांना आरक्षण वेगळं द्या, ही आमची मागणी. चूक आहे. आणि आज गावागावामध्ये जे आहे ओबीसीना ठेवलं जातं, त्रास दिला जातो, कोणी तक्रार कंप्लेंट घेत नाही. आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अख्खो मंडल आयोगच त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार.
बघा तर किती हुशार. ओबीसी म्हणून आरक्षण घ्यायचंय, कुंडी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा. अरे लेको, मग त्या मंडल आयोगामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे ना. अरे ते संपलं का? मग हे म्हणजे कशासाठी मागतो तू? काय तुम्ही जर झुकार वाकार खाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागतील. मजबूतीने एकत्रित हे बघायचं नाही. अधांगण आहे, भंगारी आहे, माळी आहे, साळी तेली कोळी जो कोणी असेल फटकामुक्त एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, दिलभर के लिए दिलदार है हम, दिलभर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. मजबूती उभं राहा. विरोधी पक्षाचे नेते राजीनामा द्या. तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला पटत नाही राजीनामा. सरकारमध्ये पण राहता, सरकारच्या विरुद्ध टीका करता, राजीनामा द्या. हिंमत नसेल तर राजीनामा द्या. विरोधी पक्षाचे काही अनेक नेते माझ्या सरकारमध्ये सुद्धा नेते. आता काल आणखी एक काल परवा आहे तो काहीतरी बरोबर त्याने सांगितलं या भुजबळला लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. लाथ घालून भुजबळाच्या कुंडीत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामध्ये, स्वपक्षामध्ये, स्वसरकारमध्ये सगळ्यांना मला सांगितलं 17 नोव्हेंबरला त्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला. बरोबर 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली. आणि ऐका 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर आणि मग अंबाच्या सभेला रवाना झाला. लाथ मारण्याची मला गरज नाही. दिलंय ना. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो. का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची भाषा चालू करू. वर्तमानपत्रातून यायला लागला 2.5 महिन्यानंतर. कोण म्हणतं दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाटा घालत. काही गरज नाही लाटा घालायची. दिलेला आहे ना, जा त्यांना सांग. मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि मला होती मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये. जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद.